नमस्कार, जय शिवराय. नो प्रीमिक्स, नो मैदा, नो क्रश. अगदी कोणतेच साहित्य नसताना मी हा केक करून पतिदेवांना सरप्राईज केलं होतं लग्नाच्या वाढदिवसादिवशी. अगदी सोप्या पद्धतीने हा केक केलेला आहे, पाहू शकता. चला तर पाहू कसा केला. त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक बिस्किटचा पुडा घेतलेला आहे. तुम्ही कोणताही घेऊ शकता, पार्ले, हॅपी हॅपी. आणि 1 वाटी दूध आणि इनो. सर्वप्रथम इथे मी बिस्किट असे क्रश करून घेतलेले आहेत. अगदी तुम्ही मिक्सरला वाटून घेतले तरी चालतील, अगदी सोपं काम होतं. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी दूध घालून अशा प्रकारे मिक्स करून त्यातील पूर्ण गुठळ्या काढून घ्यायच्या. त्यानंतर त्यामध्ये 1 पाकीट इनोचं घालून पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं. इथे मी प्रीहीटसाठी आपली कढई ठेवली होती आणि बॅटर पेपरही आपल्या भांड्याला लावून घेतलेला आहे मी. अशा प्रकारे बॅटर ओतून एकदा टॅप करायचं हे भांडं, जेणेकरून त्यातील बबल्स निघून जातील. आणि आता बेक करायला ठेवायचं. अगदी 20 मिनिटं लागतात केक बेक होण्यासाठी. त्यानंतर इथे माझ्याजवळ 1 वाटीपेक्षा थोडीशी कमी व्हिप क्रीम होती, ती मी व्हिप करून घेतलेली आहे. पाहू शकता किती छान व्हिप केलेली आहे. अशा प्रकारे पाहायची आपली व्हिप क्रीम व्हिप झाली की नाही. त्यानंतर आपला आता केक पण बेक झालेला होता. पाहू शकता किती स्पॉन्जी असा हा केक झालेला आहे. हा मी एका स्टीलच्या प्लेटवरती केक ठेवला आणि त्याच्याखाली अगदी आपल्या घरी असलेलं पळपूट ठेवून अशा प्रकारे स्टीलची प्लेट ठेवून केकवरती डेकोरेशन करून घेतलं व्हिप क्रीमने. अगदी छान अशी डिझाईन होते. अगदी घरच्या घरी तुम्ही ट्राय करू शकता. आणि हा केक आता 5 ते 10 मिनटासाठी फ्रीजला ठेवायचा, थोडासा चिल होण्यासाठी. त्यानंतर मला इथे पाहिजे होती डिझाईन हार्टबीटची. त्यासाठी मी चाकूने हार्टबीटची अशा प्रकारे डिझाईन काढून घेतली. आता माझ्याजवळ क्रश नव्हता, त्यामुळे इथे मी किसान जाम घेतला, अगदी 2 चम्मच आणि 2 थेंब पाणी. हे मिक्स करून घ्यायचं, जास्त पाणी घालायचं नाही, जेणेकरून पातळ होईल क्रश. अशा प्रकारे किसान जाम आणि चॉकलेट सिरपने मी डिझाईन करून घेतलेली आहे. पाहू शकता चॉकलेट सिरप थोडासा आपला पातळ असतो, त्यामुळे थोडीशी आपली डिझाईन इकडे तिकडे होऊ शकते. त्यानंतर अशा प्रकारे मी केकवरती डिझाईन काढून घेतली. आता माझ्याजवळ होते चॉकलेट्स, माझ्या लहान मुलाची चॉकलेट्स होती, तेही इथे मी या डिझाईनमध्ये घातलेले आहेत. तुम्ही अवेलेबल असेल ती चॉकलेट घालू शकता आणि आपला केक डेकोरेट करू शकता. आयडिया आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.